नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण स्कूल युनिफॉर्म ची कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण स्क्रीनवर मापे दिलेले आहेत. युनिफॉर्म कट करताना 4 पदरी कापड घ्यायचं आहे. अशा प्रकारे 1, 2 आणि हे खाली 2 फोल्ड. अशा प्रकारे हे 2 डबल पदर घेऊन 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि मापेही बंद भागाकडून टाकायचे आहेत. पहिल्यांदा आपण पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची 36 अधिक 1.5 इंच घ्यायचे. पूर्ण उंचीची 36 अधिक 1.5 इंच म्हणजे वरती अर्धा इंच शोल्डर शिवण्यासाठी आणि 1 इंच खाली दुमडसाठी. आता आपण कमर उंचीचं माप टाकूया. कमर उंची ही 13 वरती आपण पॉईंट टाकून लाईन ड्रॉ करून घ्यायचे. तसेच सीट उंची ही 19 वर ड्रॉ करून घ्यायची. आता आपण कमर उंचीनी सीट उंची ड्रॉ करून घेतले. आता आपण पुढे मुंडा खोली छातीचा चौथा भाग वजा 1 इंच. मुंडा खोली ही घेताना छातीचा चौथा भाग वजा 1 इंच घ्यायचे. म्हणजे आपली छातीचा चौथा भाग 8 आहे, वजा 1 इंच म्हणजे 7 इंचाच्या वरती पॉईंट आपण आखून घ्यायचे. आणि ही जी कापडाची आपण घडी घेतलेली आहे 4 फोल्ड, ती छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच आपण घेतलेली आहे. आता आपण जी मुंडा खोली टाकले, मुंडा खोली ही आपण 7 इंच टाकलेली आहे. ती कशी आली आहे मी तुम्हाला दाखवले आहे. आता ही कमर उंचीवर लाईन टाकायची. तशाच प्रकारे 19 इंचावर सीट उंचीची लाईन ड्रॉ करायची. इथे आपला साईड कट होणार आहे. ह्या सीट उंचीवर साईड कट मार्किंग होणार आहे. त्यासाठी हा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. त्या मुलीचा शोल्डर हा 13 आहे, तर त्याचा अर्धा हा भाग म्हणजे 6.5 अधिक अर्धा इंच हात जोडण्यासाठी आपण घ्यायचं आहे. म्हणजे शोल्डर हा 7 तयार होणार आहे. 7 शोल्डर मार्किंग करायचं आहे. तिथून ती सरळ लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. अशा प्रकारे सरळ लाईन आपण ड्रॉ करून घेतले. आता आपण जिथे मुंडा खोली दिले तिथे छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच घ्यायचा आहे. म्हणजे छाती आपली 8 आहे, तर 1 इंच 9 वर पॉईंट टाकायचा आहे व पुढे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. म्हणजेच 11 तयार होतात. त्याचप्रमाणे कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच. कंबर आपली 28 आहे, तर त्याचा चौथा भाग हा 7 येतो व पुढे 2 इंच शिलामया म्हणून 10 इंच आपण घेतले. 7 अधिक 1 8 इंच आपण घेतले. त्याच्या पुढे 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतले. त्याचप्रमाणे आपण आता सीटगेर त्या मुलीचा 34 आहे, तर त्याचा चौथा भाग हा 8.5 येतो. अधिक 1 इंच लूजिंग. ड्रेस हा लूज असतो. ब्लाऊजप्रमाणे फिटमफाट माप येत नाही. त्यासाठी 8.5 अधिक 1 आपण हा 9.5 वर पॉईंट टाकून घेतला आहे व पुढे 1 इंच मार्जिन. ती मार्जिन कशासाठी? तर कट फोल्डसाठी. बाकीचे हे आपण जे पॉईंट ड्रॉ करून घेतलेत, म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूज, कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच लूज व सीटघेरचा चौथा भाग अधिक 1 इंच लूज. अशा प्रकारे हे घेऊन पॉईंट ड्रॉ करून घेतलेत. आता हे आपण सीट उंचीच्या इथून सरळ लाईन ड्रॉ करून घेतले. आता आपण वरून 0.75 इतका आडा उतार देणार आहोत व राहिलेल्या भागाचा निम्मा भाग करून पॉईंट काढून घ्यायचा व पुढील मुंड्याचा शेप हा 1 इंचाचा आणि मागील मुंड्याचा शेप हा 1.5 इंचाचा. अशा प्रकारे पॉईंट टाकून छातीच्या चौथ्या भागाच्या पॉईंटवर आपण ते पॉईंट एकत्र करायचे. जेणेकरून हे हात जोडल्यावरती काखेतला कर्व हा खालीवर होत नाही व फिटिंग ही परफेक्ट बसते. आता आपण जो मार्किंग केलेले आहे तो भाग कट करून घेऊ. कैचीच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असा मार्किंग केलेल्या भागावरून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्ट्रेट लाईन कट दुमडण्यासाठी स्ट्रेट लाईन ही असेल
तर कट हे व्यवस्थित चुरगळता न चुरगळता व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये दुमडला जातो. आता आपण मुंढा कट करणार आहोत. पहिल्यांदा आपण कटिंग करतानाही मागील मुंड्याचा शेप देऊन कट करायचा आहे, कारण आपण मागील व पुढील असे दोन्ही भाग एकत्रच कट करत आहोत. त्यासाठी आता आपण जे पॉईंट टाकलेले होते ते चारही भागावरती मार्किंग व्हावेत, ह्यासाठी जिथे जिथे आपण पॉईंट दिलेत, जिथे जिथे सीट उंची, कमर उंची, तिथे हे अशा प्रकारे नॉच करून घ्यायचे, जेणेकरून ते चारही पदरांवरती मार्किंग होईल, जेणेकरून आपल्याला फिटिंग माप टाकताना व्यवस्थित होईल. अशा प्रकारे मध्येही पॉईंट टाकून घ्यायचा आहे आपण. आता आपली मागील आणि पुढील दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे टॉपची. आता आपण मधला भाग जो मागील भागासाठी आहे, अशा प्रकारे हे 4 भाग तयार झालेत आपले. तर आता आपण मधला भाग बाजूला काढून घेऊ, जो मागील भाग. आता आपण जो पुढील भाग घेतला होता हा 1 आणि 2 पदराचा, त्याच्यात आपलं पुढील मुंड्याचा शेप देणं बाकी राहिला आहे, तो आपण देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे देऊन घ्यायचा व्यवस्थित असा मार्किंग केल्या. आता आपले हे दोन्ही भाग म्हणजे पुढील भाग आणि मागील भाग असे दोन्ही भाग तयार झाले. हे पहा, असे हा पुढील शेप आणि मागील शेप ह्यात आपल्याला मार्किंग केलेला आहे, तो पुढील भाग आहे. आता आपण गळारुंदी कॉलरचा युनिफॉर्म म्हटला की कॉलरचा युनिफॉर्म येतो, त्यासाठी गळारुंदी ही 2 घेणार आहोत. 32 छातीसाठी गळारुंदी ही 2 येते. कॉलर ही परफेक्ट बसते. त्यासाठी छातीचा 12वा भाग हा गळारुंदीसाठी घेतला जातो आणि मागील भागाची गळा उंची ही अर्धा इंचाची घ्यायची, कारण मागे गळा मोठा येणार नाही. पाठी कॉलर असल्याने मागील गळा उंची ही अर्धा इंच, तर पुढील गळा उंची ही आवडीनुसार म्हणजे कस्टमरला आवडेल तसा 5.5चा 6चा, जास्त खोल हा गळा घ्यायचा नाही. मागील भागावर असा अर्धा इंचाचा बॉक्स करून गोलाकार शेप द्यायचा. आपण दाखवल्याप्रमाणे गोलाकार शेप द्यायचा आणि तो भाग कट करून घ्यायचा. आता आपण हा पुढील भाग ड्रॉ केला आहे, तो तसाच कट करून घ्यायचा आणि गळपट्टीच्या साहाय्याने आपण तो भाग पलटवून घ्यायचा आहे. मध्ये 2 हुक लागणार आहेत आपल्याला, कारण कॉलरवाला ड्रेस असल्याने गळ्यात जाण्यासाठी पुढे 2 हुक लागणार. गळपट्टी आपण जेव्हा मार्किंग करू तेव्हा तो गळा तसा त्या प्रकारे 2 इंचाचे हुक बसतील अशा प्रकारे ड्रॉ करून गळपट्टी जॉईन करायचे. आता आपण जो उरलेला भाग होता ना, तो भाग आपल्याला बाहीसाठी कट करायचा आहे. आपल्याला उरलेल्या भागाचा आपण बाही कट करणार आहोत. त्यासाठी आपण हे असे 4 फोल्ड घेणार आहोत. 1 2 3 4. नेहमी कटिंग करताना बंद भागाकडून कटिंग करायचे. आता आपण बाही उंची घेणार आहोत. बाही उंची 13 अधिक 1 14 घेणार आहोत आपण. 1 इंच का तर पुढे जो पायजमा म्हणजे जो युनिफॉर्मचा पायजमा आहे ड्रेसचा, त्याची पट्टी लागणार आहे आणि वरून अर्धा इंच हा जॉईन करण्यासाठी म्हणजे कुर्तीला हात जॉईन करण्यासाठी अर्धा इंच वापर होणार आहे. आणि आपण हा भाग घेताना छातीचा 4था भागाचे पॉईंट टाकून घ्यायचा आहे, घडी घालून घ्यायचे. त्यासाठी आपण असे मार्किंग केले. छातीचा 4था भाग हा 8.5 आहे. वरती 1 इंच पॉईंट हा समांतर घ्यायचा आहे, त्यासाठी 1 इंच आपण इथं ड्रॉ करून घेतला आहे. आणि इथून इथे हा भाग 3 इंचाचा म्हणजे जो काखेतला कर्व आहे तो 3 इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि ती क्रॉस लाईन करून घ्यायची.
अशा प्रकारे ही क्रॉस लाईन आपण जो वरती आपण 1 इंच घेतला आणि तो 3 इंच हे दोन्ही एकत्र करून मधला पॉईंट काढून घ्यायचा. आता मागील मुंड्याचा शेप अर्धा इंचावर व पुढील मुंड्याचा शेप अर्धा इंचावर असा घेऊन हा शेप ड्रॉ करायचा आहे. काखेत हे दोन्ही पॉईंट एकत्र आले पाहिजेत, जेणेकरून ड्रेस शिवताना खालीवर होत नाही, फिनिशिंग परफेक्ट अशी बसते. आता आपण दंड घेणार आहोत. दंडघेरचा दुसरा भाग घेणार, म्हणजे दंडघेर हा 9 आहे, तर त्याचा दुसरा भाग हा 4.5 येणार आणि त्याच्या पुढे आपण आता 2 इंच मार्जिन घेतले, ती ड्रॉ करून घ्यायचे. अशा प्रकारे एकाच वेळी आपल्या दोन्ही बाह्या कट होणार आहेत. व्यवस्थित काळजीपूर्वक हा कटिंग करायचे आपण. मधोमध नॉच द्यायचा आहे आपण आणि ह्या बाह्या दोन्ही बाह्या अशा पसरून घ्यायच्या. नंतरच पुढील मुंड्याचा शेप आपण द्यायचा आहे. व्यवस्थित अशा करून घ्यायच्या ह्या दोन्ही बाह्या. हे दोन्ही हात असे व्यवस्थित पसरवायचे आणि हा पुढील मुंड्याचा शेप आपण कट करून घेणार आहोत. आपण ड्रॉ केला आहे त्याचप्रमाणे आपण हा कट करून टाकणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे हे 2 हात आपले तयार झालेत. हे पुढील मुंड्याच्या शेपसाठी लागणार आणि हे मागील भागासाठी लागणार. चला, आपली बाही तयार आहे. व्यवस्थित अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे. आता आपण जो हा कुर्ता कट केला आहे युनिफॉर्मचा, त्याला आपण आडा उतार राहिला होता तो आपण पॉईंट टाकून कट करून घेणार आहोत. आपली बाही परफेक्ट आहे की नाही हे पाहण्यासाठी पॉईंट टाकून घेतला आपण पाऊण इंचाचा. तिथून आपण ही बाही आपली परफेक्ट बसते की नाही हे आपल्याला समजते. हे पहा, अगदी व्यवस्थित अशी कुठेही कमी न पडता आपली बाही करेक्ट अशी कटिंग झालेली आहे. कोणतीही उणीव जाणवणार नाही. अशा प्रकारे जर आपण कटिंग केलीत ना, तर परफेक्ट असा युनिफॉर्म आपला तयार होणार आहे. हे पहा, आपला आडाउतार राहिला होता तो आडाउतार देऊन घ्यायचा, कारण कॉलरचा ड्रेस असेल तर आडाउतार वगैरे व्यवस्थित दिला तर परफेक्ट अशी फिनिशिंग येते. थँक यू.